रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर व्हेज लोकांसाठी फक्त एकच ऑप्शन असतं, ते म्हणजे पनीर. पण तसं टेस्ट आपल्याला घरी भेटत नाही. तर आज मी एकदम रेस्टॉरंट स्टाईल पनीर बनवणार आहे, पण एकदम सोप्या पद्धतीने. माझ्या भाचा येणार होता आणि त्याला खूप आवडतं माझ्या हाताचं पनीर, सो त्याच्यासाठीच मी स्पेशली बनवते आहे. सो त्यासाठी आधी काजू आणि मिरची मी पाण्यामध्ये भिजत टाकली आणि एका मिक्सर जारमध्ये मी कांदा घेतला, 3-4 कांदे घेतले. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही करायची आहे ना त्या हिशोबाने तुम्ही घ्या. आणि मी 2 टमाटे घेतले होते. त्यातच कोथिंबीर ॲड केली आणि अद्रक लसूणही ॲड केला. मिक्सर जार जरा छोटं पडलं, त्यामुळे मी दुसऱ्या मोठ्यामध्ये ॲड केलं बाकी सगळं. आणि त्यात काजू आणि मिरची टाकून त्याची छानशी पेस्ट करून घेतली. त्यानंतर मी कढईमध्ये खूप सारं बटर टाकलं, त्यामध्ये ॲड केलं तेजपत्ता, दालचिनी आणि थोडासा जिरा. आणि ही सगळी पेस्ट मी त्यात ॲड केली. आणि ही पेस्ट कच्ची असेल, एकदम तेल सुटूस्तर भाजून घ्यायचं. आपली ग्रेव्ही भाजते तोपर्यंत इथं मी मसाला बनवून घेतला. थोडेसे 2 चमचे दही टाकले, त्यात चिकन मसाला, किचन किंग मसाला, मिरची पावडर, हळद आणि काश्मीरी मिरची पावडर ही ॲड केली आणि थोडंसं धना पावडर ॲड केला. आपली ग्रेव्ही छान भाजल्यानंतर ही पेस्ट ॲड केली मी ग्रेव्हीमध्ये आणि अजून थोडा वेळ भाजून द्यायचं आहे छानपैकी. तोपर्यंत विचार केला पनीर कापून घेऊया. तर पनीर धुवून घेतलं आहे मी आणि त्याचे छोटे छोटे क्यूब करून घेतले. जेवढे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही तेवढे क्यूब करू शकता. ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं की त्यात पाणी ॲड करायचं आहे. जेवढं तुम्हाला पातळ आवडत असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. त्यानंतर ह्यात थोडंसं मीठ ॲड केलं मी चवीप्रमाणे आणि मग पनीर ॲड करून दिलं. त्यानंतर थोडंसं मिक्स करून ह्याच्यात मी कसुरी मेथी ॲड केली. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर ॲड केली, कारण की आय एम अ कोथिंबीर लवर. मला कोथिंबीर खूप आवडते. मग थोडीशी फ्रेश क्रीम ॲड केली. फ्रेश क्रीमने टेक्स्चर आणि असं लुक खूप छान येतो. मला तर खूप आवडतं. मग मी ताट रेडी केलं. सो आज मी माझ्या बहिणीसाठी आणि भाच्यासाठी स्पेशल हे ताट रेडी केलं आहे. पनीर बनवलेलं, पनीर मसाला, डाळ फ्राय, जिरा राईस, रोटी, कांदा आणि लिंबू. ही पनीरची रेसिपी नक्की ट्राय करा, कारण की खूप सोपी आणि टेस्टी आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.